आणि जशी सामन्याला सुरुवात होईल, सुरुवातीच्या 4 षटकांसाठी पूर्वार्धाला आपण सुरुवात करत आहोत आणि सामन्याला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकायला मिळेल, जुन्नरची मुलूक मैदानी तोफ आपल्या सोबत धडकेल। अर्थातच ज्या आवाजासाठी सर्वांनी आपण वाट पाहिली आणि आपल्या सर्वांच्या सेवेशी सादर होत आहेत, या निखिल सर, निखिल ठोंबरे सर, ओव्हर टू यू। थँक्यू सो मच। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। मान्य श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव अर्थात दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। एका बाजूला मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली, मलेगाव आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। चेरपोली ए संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुमात्र घेतलेला आहे। आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि त्यांच्या जोडीला मोसीम। पंचांचा हिरवा कंदील सामन्याला सुरुवात होते। सर्वांचं सहर्ष स्वागत। गगनभेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदतो प्रभू शिवराया। आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। पहिला चेंडू, पहिलाच बॉलनरेचा हवे चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले पाहायला मिळाले पॉइंट मध्ये। तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल। निर्धारित 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते। अकाउंट ओपन झाले ते संदीपचं। आपल्या टीमसाठी भरपूर महत्त्वाचे खेळाडू आहेत। 4 षटक 24 चेंडूंमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचं कसब जो मात्र लावायचं। महत्त्वाची लढत मैदानाच्या आत, मलेगाव आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो। गोलंदाज तयार आहेत। इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू राहिला, यष्टीरक्षण दर्जेदार होतंय। सुरुवात खूप सुंदर झाली आहे। ज्या प्रकारे टॉस जिंकला लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या 2 बॉलवर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। चेरपोली टीम गोलंदाज तयार आहेत। नरेश, नरेशचा बॉल फुल टॉस, फ्लिक केलाय, डीप मिड विकेटला चेंडू, नाही थांबणार, दन 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 करत सीमारेषेचा वेध घेतोय। स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक, दमदार चौका। ब्युटीफुल अप्रतिम फटका पण पाहिला जिथे चौकार येतोय मोसीमच्या पाठमधून। त्याचं देखील अकाउंट आता ओपन होतंय। 5 धावा धावफलकावर मलेगाव टीम। पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ, धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 5 धावा आहेत। ओके, पंच अभि सावंत सर आहेत, स्क्वेअर लेग पंच तावडे सर आहेत, ज्यांनी या विभागातलं क्रिकेट खास करून क्रिकेट खेळत असताना गाजवलेले आहेत, आता पंचांच्या भूमिकेत आहेत। इथे टाकलेला चेंडू टॉपेज लागलाय, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येतील, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय। एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 6 या धावफलकावर। युटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्याबरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये करू मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि खास करून बिरवाडी गावाचा स्वाभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा। आडव्या बॅटनं फटका, काऊ कॉर्नरला, चेंडू फरार, सीमा पार, 4। दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला, धावफलक 10 ऑन द बोर्ड। इथे फुल टॉस, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तिथे येतील क्षेत्ररक्षक, त्यांना हुलकावणी, ते बनले दर्शक आणि दर्शक बनले या फटक्याचे दिवाने। चेंडू सीमा पार, अजून एक बार चौका।
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. या स्पर्धेचं गुणगान गाणार हे संगीत आपण पाहिलं. हिंदुस्थानी चेरपोली ए आणि त्यांच्या विपक्ष महालक्ष्मी मलेगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत पहिल्या षटकामध्ये 14 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 3 चौकार जे मात्र आपण पाहिले. षटक क्रमांक 2 मध्ये पाहूया आता कुणाला आमंत्रित केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. नरेश भेरे आलेत. पहिल्या षटकात देखील आपण नरेशला पाहिलं, जे ज्युनियर होते आता सिनियर गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा दमदार सोहळा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या क्रीडा स्पर्धेचं दमदार आयोजन मान्य श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात. नरेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ राहिलाय मोसीम आणि त्यांच्या जोडीला असलेले संदीप. संदीपच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, मोसीमच्या बॅटमधून 1 चौकार आला. पहिल्या षटकात 14 धावा. चांगली सुरुवात. 4 षटकांच्या लढतीमध्ये ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नरेशचा बॉल विकेट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले करतात परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल आणि चेंडू आता ओलांडेल सीमारेषा. अजून एक आलाय दमदार चौकार. ब्युटिफुल अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाज मोसीमची चांगला खेळ राहिला, त्याच्या पॅटमधून धावा येत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. टॉप एज चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर कॉलिंग खराब आणि ते कॅच ड्रॉप. तालमेलच पाहायला मिळाला नाही. 3 क्षेत्ररक्षक होते. कॉलिंगचा अभाव आणि तिथे झालेला हा कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटचं. या प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावेच लागतील. कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर आलेली एक सिंगल धाव. सर्वात महत्वाचं जीवनदान मिळालंय. ज्या फलंदाजाच्या पाठमधून चौकार षटकारांची आपण आतिषबाजी पाहिली त्याला जीवनदान मिळालंय मोसीमला. तर स्ट्रायकर इनवर बॅटर संदीप. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर फटका सजवलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक प्रयत्न त्यांचे थोडेसे खराब. सातत्यानं क्षेत्ररक्षण खराब होत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतं चेरपोली एचं. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा खेळतायत, ज्यावेळेस तुम्ही गावाचं नेतृत्व करतायत त्यावेळेस क्षेत्ररक्षणावर भर देणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमची गोलंदाजी चांगली आहे, ज्यावेळेस तुमची फलंदाजी चांगली आहे, परंतु तुमचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये थोडासा हलगर्जीपणा अडचणी निर्माण करू शकतो. चांगला चेंडू इथे राहिलाय नरेशचा. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या 31. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मलेगाव. डीजे मयूर. खंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचे आयोजक आहेत ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बिरवाडी. प्रथम क्रमांकासाठी 70,000 रुपयाचं पारितोषिक, तृतीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 11, पाचव्या क्रमांकासाठी 8,000, 6व्या क्रमांकासाठी 8,000 आणि 7व्या क्रमांकासाठी 8,000 रुपयाचं पारितोषिक. विपुल गाडेकर, आदेश खाडे आणि मनीष खाडे यांच्याकडून गोलंदाजी मार्कवर धनंजय आलेत आणि धनंजयने विकेट हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर तो तयार होईल.
पहिलाच बॉल आडव्या पाटणं, फटका दमदार आहे, एक टप्पा का चेंडू सीमा पार, खणखणीत चौका. थँक्यू डीजे मयूर, अप्रतिम संगीत. रोशन भोईर यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 5000 पारितोषिक. पारितोषिकांचा खूप मोठा वर्षाव. मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये टू व्हीलर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण इथे चांगलं राहिलंय. दुसऱ्या धावेचा मानस, दुसऱ्या धावेचा धाडस आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. चांगलीच फलंदाजी मैदानाच्या सध्याच्या घडीला मलेगाव टीमच्या माध्यमातून होते. 2 धावा येतील. मोसिनच्या बॅटमधून संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 37 धावा. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकला चेरपोलीने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर दबदबा राहिला टीम मळेगावचा. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करतायत. मोसिम ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना धनंजय, त्याच्यासाठी देखील भरपूर मोठी पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी 7000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते पाहिजे. 3 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये धनंजयचा हा चेंडू. इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. अभि सावंत सर आमच्या बाजूला वळतायत. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल आता 38 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांमध्ये ग्राउंडचा विचार केला. अतिशय सुंदर ग्राउंड आहे. आउटफील्ड अतिशय तेज. 4 षटकांमध्ये किती बनवल्या जातील ते पाहायचं. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. परफेक्ट मिडल ऑफ द पॅट होऊ शकला नाही. टॉपेज लागलाय. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्यासाठी थांबवलंय. संदीपला थांबवलं ते मोसिमने. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 40 धावा. एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संपूर्ण ओवी स्पोर्ट क्लबचे हे आयोजन, ग्रामस्थ मंडळ यांचं हे आयोजन आपण जे मात्र पाहतायत, खास करून टू व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होईल. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल टायमिंग देखील चांगलं पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षक येतील. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण तिथे खराब आहेत. कावकॉर्नरचे क्षेत्ररक्षक आले, त्यांचा बॅकअप चांगला राहिला. 2 धावा नाही वाचू शकणार. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 42 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ जारी. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी मळेगाव. त्यांच्या विरुद्ध हिंदुस्थानी चेरपोली ए. हा सामना मैदानामध्ये रंगतो. क्रिकेटचा थरार शहापूर नगरीमध्ये. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका. गॅप मधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. टीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न त्यांचे चांगले आहेत. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने 1 शॉट. पंचांचा इशारा. 1च धाव इथे पाहायला मिळेल या बॉलवर. 1 धाव फार महत्वाचे. रनिंग करत असताना स्ट्रायकर इन बॅटर मोसिमने 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु 1 शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर. संधी डीजे मयूरला. थँक्यू. आयोजक कमिटीच्या वतीने अजून एक सूचना येते आमच्यापर्यंत. यानंतरचा जो सामना आहे, दोन्ही संघ जर उपस्थित राहिले नाही तर सामना 3-3 षटकांचा होईल. या आयोजक कमिटीच्या वतीने महत्वाची सूचना तुमच्यासाठी. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 43. अंतिम षटक आहे.
आणि अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज राहुल. शेवटचं षटक फार महत्वाचं, कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गमावली नाही. प्लॅटफॉर्म चांगला झाला, परंतु इथे शेवट कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज राहुल अंतिम षटकामध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी. टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅटचा एज तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न, 3 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. खास करून अनेक प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने आता येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचंच, त्याचबरोबर UTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचंच, या स्पर्धेचे सर्व ज्यांनी पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धा केली असे श्रेयस दादा वेखंडे यांच्या वतीनं मनापासून आभार. या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी, पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू, इष्टरक्षण चांगलं राहिलंय. ज्यावेळेस गोलंदाजाला तुमचे क्षेत्ररक्षक साथ देतील ना, त्याचा रिदम, त्याचा कॉन्फिडन्स हा डबल होताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. 46 धावा धापलकावर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला राहुल उजव्या हातानं. राहुलचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, डाऊन दी बॉल फिल्डर, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव आली, दुसऱ्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही आणि नकार दिलाय, स्पष्ट नकार दिला बॅटर संदीपने. एक सिंगल, संघाची धावसंख्या धावपलकावर 47, 47 धावा. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडू, पूर्णपणे कसब तुम्हाला लावावं लागेल. ज्या प्रकारची सुरुवात होती, पहिल्या षटकात आल्या 14 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 17, तिसऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या 12. तर या शेवटच्या षटकात आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा आहेत. अचूकता पाहायला मिळाली गोलंदाज राहुल कडून. जो वेग होता धावांचा तो त्याने थांबवला, परंतु मैदानामध्ये सलामीवीर संदीप. फुलटॉस संदीपला मिळाली आहे संधी, मोठा फटका खेळण्याची. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आपण याच गोष्टीचा उल्लेख करतोय, सातत्यानं खराब क्षेत्ररक्षण होतंय चेरपोलीचं. चेंडू सीमारेषा ओलांडेल, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. या चौकाराच्या बरोबरीने अर्धशतक देखील कंप्लीट होतं. मलेगावचं चांगलं क्रिकेट राहिलं. दोन्ही सलामीवीर आहेत. अर्धशतकीय भागीदारी त्यांच्या पाठमधून आली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल चेरपोलीला. खूप मोठा विचार करावा लागेल क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. पुन्हा एकदा टॉपेज. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय संदीपने आणि पाहता पाहता इथे 2 धावा देखील होतील कंप्लीट. लेझीज क्रिकेट आहे सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 53. या धावफलकावर चांगली सुरुवात मैदानामध्ये मिळाली आणि त्या सुरुवातीला कन्व्हर्ट देखील भरपूर चांगल्या प्रकारे केलंय या दोन्ही फलंदाजाने. प्रथमतः आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले संदीप थोडे थांबले. नंतर मोसिमच्या पाठमधून षटकार चौकार आपण पाहिले. तर या शेवटच्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील. आता गोलंदाजी ट्रॅकवर. टॉस साठी दोन्ही टीमला विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधा. फुल टॉस. टीप फाईन लेगला फटका जो मात्र सजवलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. अजून एक चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि चेरपोलीने या सामन्यात जवळजवळ 5 वेळा मिसफील्ड केले. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धापलकावर धावसंख्या आपण पाहिली 57, 57 धावा धावपलकावर आहेत. 58 धावांचं लक्ष जे मात्र सेट केलं खास करून चेरपोली ए संघासमोर. त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आणि ते ऐकण्यासाठी या स्पर्धेतील लीडर समालोचक सोमनाथ खाडे सर यांच्याकडे आपण जाऊ.
आणि पाहूया त्या धावांचा पाठलाग होतोय की त्या रोखल्या जातील. धन्यवाद. विठ्ठलराव खाडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा आहे खडखडीत चौकार. थँक्यू सो मच. स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गोलंदाजी मार्क वरती सचिन आणि पहिल्या चेंडूवरती आलेला हा दमदार चौकार. इथे चांगला टाकलाय. ऑप्स्टिकच्या अगदी जवळ पिच केलं. थोडासा राईज होत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. सुंदररित्या कमबॅक केलंय सचिन पडवळ. जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पदराशी आणि निश्चित मैदानावरती आल्यानंतर जोश आणि जुनूनचं दुसरं नाव म्हणजे सचिन पडवळ. मलिंगा गोलंदाजी मार्क वरती. राईट अमोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. संदेश. एक चौकारानंतर सुंदर परिवर्तन पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. पहिला चौकार आला, यशस्वी झाला होता. त्यानंतरच्या या दोन चेंडूंवरती आपण पाहताय तर एक सुंदर कमबॅक सचिन पडवळच्या माध्यमातून आपण पाहू शकता. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. निसर्गाच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे ऐतिहासिक मैदान. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 या संपूर्ण विभागाचं युवा पर्व. युवकांच्या गळ्यातील ताईत. तुम्हा सर्वांचं मार्गदर्शक
श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत हा जबरदस्त क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. राईट मोर द विकेट सचिन पडवळ. संदेशसाठी समोरच्या दिशेला जबरदस्त फटका, फिल्डरला बीट केलंय, पार करेल अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड. घरंगळ चेंडू येतोय, व्यासपीठाला मानवंदना देत असताना चेंडू सीमा पार, चौकार. स्पर्धा ज्या वेळेला चालू होते त्याच्या अगोदर अगदी 5-6 महिने या स्पर्धेची चर्चा सातत्यानं संपूर्ण तालुकाभर होत असते. यावेळेस पहा बॉडी लाईन चेंडू LBW साठी अपील करतायत. निश्चित LBW ची विकेट या ठिकाणी दिली जाणार नाही. सर्व गोलंदाजांनी सूचना लक्षात घ्या. जबरदस्त गोलंदाजी सचिन पडवळ, गोलंदाजी मार्गवरती वेगवान तेज तरार, गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा खेळाडू नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. 2 चौकार जरूर आलेत, मात्र त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. 2 चौकार 3 बॉल डॉट. विवरण जर आपण पाहाल, सचिन पडवळनं 5 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. 58चं मोठं टार्गेट इथं पार करायचंय आणि पार करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची गोलंदाजी आपण पाहताय. विवर रचना सज्ज केली आहे. विकेट किपर शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, शॉट स्क्वेअर लेग वरती फिल्डर 30 यार्ड मध्ये आपण पाहताय. मिड ऑफ 30 यार्ड मध्ये, सीमा रेषेवरती 2 फिल्डर वाईडिश लॉंग ऑनला आणि त्यानंतर आपण पाहताय तर निश्चित यावेळेस मिस टायमिंग, मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय, फटका ताकदवर आहे आणि या सरळ गाठतोय सीमा रेषा. या षटकातला हा आलेला 3रा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. पहा आपण बरोबर 20 मिनिट 4 षटकांसाठी देत आहोत. सामना जसा चालू होतो टायमर ऑन होतोय. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. 58चं मोठं टार्गेट इथं ठेवलंय आणि टार्गेटचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. सलामीची जोडी संदेश आणि नरेश हिंदुस्थानी चेरपोली या संघासाठी बॅटिंग करत असताना सलामी देत आहेत. 12 धावा धावफलकावरती जोडल्यात. सचिन पडवळचं संमिश्र षटक तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 3 चौकार आले आणि त्यानंतर आपण पाहाल तर विजयासाठी आम्ही सुद्धा ग्वाही देत आहोत. विजयासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार या अनुषंगानं सुरुवात केली आहे संदेश आणि नरेश या 2 फलंदाजांनी. वैयक्तिक 12 वरती संदेश बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने नरेश स्वतःच्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज युवराज गोलंदाजीसाठी तयार होतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच युवा पर्व श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 आप्पा दादासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही मानाची अभिमानाची आणि शहापूर तालुक्याच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची स्पर्धा. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय. 58चं टार्गेट. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल, स्लोवर 1 गती परिवर्तन. फलंदाजाचा स्टान्स पाहिला होता, ऑप्टिकच्या बाहेर पिच केलं. बॅक ऑफ द हँड स्लोवर डिलिव्हरी, टप्पा खाल्ला, आतमध्ये आला. फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. डॉट येतोय. युवराज आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती त्याची कमांड जर तुम्ही पाहाल तर अतिशय सुंदर पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती चेंडू एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. पहिला डॉट आलाय, त्याला थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज युवराज राईट मोर द विकेट. नरेशसाठी पुन्हा एकदा दर्जेदार. यावेळेस थोडंसं बाहेर काढलं. चेंडूवरती नियंत्रण तुम्ही पाहाल. चेंडूला अगदी
बोटांच्या जादूनं फिरवत असताना पाहायला मिळतोय. पहिला डॉट आला, त्यानंतर हा दुसरा डॉट, षटक क्रमांक दुसरं. 4 षटकांचा छोटा फॉर्मॅट आहे, 58चं मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर निश्चितच इथून बॅट्समन्सना मेहनत करावी लागेल, फलंदाजांना कष्ट करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. तिसरा चेंडू यावेळेस टोलवत आहेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे, वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती येतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. ही खेळपट्टी जर आपण पाहत असाल तर फलंदाजांसाठी पोषक राहिली आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 57 धावा कुठून काढल्या. महालक्ष्मी मळेगाव हा संघ मैदानावरती सचिन पडवळच्या नेतृत्वाखाली खेळत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने हिंदुस्थान चेरपोली शहापूर तालुक्यातील 2 दादा संघांच्या दरम्यान चाललेला हा कडाक्याचा मुकाबला. युवराज राईट मोर द विकेट. यावेळेस ओरपीच चेंडू समोरच्या दिशेला टोळावलाय, जबरदस्त फटका, हवाई सफरवरती चेंडू रवाना. या इनिंगचा पहिला षटकार येतोय, 6 धावांचा धमाका, सिक्सर. थँक्यू सो मच. क्रिकेटपट्टूंची शान, जीव की प्राण असणारा हा खेळ, क्रिकेटचा खेळ. यावर्षी पावसाळ्याचा जर विचार केला तर भरपूर जास्त लांबणीवरती पडलेला पाहायला मिळाला. शैलेश सर आणि संपूर्ण टीम, निश्चितच आपण सर्वांनी भरपूर वाट पाहिली. संपूर्ण ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत पावसाचं सावट आपल्या क्रिकेटच्या मैदानांच्या वरती नेहमीच पाहायला मिळालं. उशिरा सीझन चालू होतोय, मात्र दिमागदार आणि दर्जेदार टुर्नामेंटनं या संपूर्ण पर्वाची आपण सुरुवात करतोय. जबरदस्त माहोल इथे पाहिलं जातंय. अगदी ऑप्टिकच्या जास्त बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. हेमंत तावडे सर सांगतायत येस इट इज वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना निश्चितच एका धावेची भर धावफलकाला घालतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं. 20 या आकड्यावरती 20 विदाउट लॉस. सुरुवात जर आपण पाहाल तर आकर्षक केली आहे. दोन्ही फलंदाज अजूनही आबाधित खेळतायत. एकमेकांच्या साथीनं चांगला अभ्यासपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. वैयक्तिक एका धावेवरती नरेश खेळतोय, तर दुसऱ्या बाजूनं 3 षटकार आणि 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं बॅटिंग करत असताना संदेश मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन गोलंदाज युवराज. इथे ओरपीच, बॅटची एज, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर फिल्डिंग, पकडून फेक होईल तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेची मदत येते. धावफलक थोडंसं सरकलं, पुढे जाऊन पोहोचतंय ते 21 या आकड्यावरती 21. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 58चा मोठा पाठलाग इथं चालू आहे. हिंदुस्थान चेरपोलीची सलामीची जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना सलामी अभेद्य अद्यापपर्यंत राहिली आहे. इथं मात्र ब्रेक थ्रूची गरज महालक्ष्मी मळेगाव या टीमला. यंगस्टर खेळाडूंना हाताशी घेऊन चाललेला हा सामना. युवराज यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. जसा बॅट वरती आलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर रवाना. संदेशच्या बॅटमधनं विजयाची ग्वाही आणि संदेश देणारा हा अजून एक दमदार स्ट्रोक. चेरपोली ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकं संपली आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर फटका नरेशच्या बॅटमधनं आलेला तो सिक्सर आणि त्यानंतर आपण पाहाल तर धावफलकाला गती प्राप्त होतीये. 2 षटकं संपतायत. तब्बल 27 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी अजूनही खेळतीये. जोपर्यंत ही जोडी मैदानात बॅटिंग करेल तोपर्यंत मात्र सामना दोनही संघांसाठी दोलायमान अवस्थेत पाहायला मिळेल. ब्रेक थ्रूची गरज आहे मळेगाव टीमला. सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती जर आपण पाहिलं तर संमिश्र कमांड राहिली. गोलंदाज
मलिंगाची 12 धावा त्या षटकात आल्या. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना युवराजला आपण पाहिलं 15 धावा येत आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 27 धावा. 12 चेंडू आणि उर्वरित 12 चेंडूंवरती 31चं समीकरण. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल करतोय. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी आणि या षटकात ब्रेक थ्रू मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट. पहिला फलंदाज माघारी परतेल. हिंदुस्थानी चेरपोली टीमला लागलेला पहिला हादरा. बॅट्समन आउट. थोर समाजसेवक, तरुणांचे आधारस्तंभ श्रेयसदादा वेखंडे. निश्चितच चमचमती बाईक आपण पाहताय. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. मालिकावीराची बाईक आपल्याला श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे या संपूर्ण टुर्नामेंटसाठी. आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी सातत्यानं मदतीचा आणि अभिमानाचा हा आधारस्तंभ निश्चितच श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025. 8 दिवसांचा हा महारणसंग्राम आणि 8 दिवस चालणारा हा शहापूर ग्रामीण क्रिकेटचा थरार. षटक क्रमांक चालू आहे. तिसरं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. यावेळेस लेफ्ट हँडेड फलंदाज बॅटिंग करण्यासाठी दर्शन मैदानात आलाय. मिसफिल्ड केली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिसऱ्या धाबेसाठी सुद्धा येत आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी आणि या 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कमिटमेंट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान जर आपण पाहाल तर चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. नजरानजर पाहायला मिळाली. आंखों में इशारा करते हुए 3 धावा कंप्लीट करतायत. या 3 धावा धावफलकावरती येतील. स्कोर कार्ड तब्बल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 12 चेंडू आणि 31चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर 3 धावा येत आहेत. इथून पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची आवश्यकता. यावेळेस पहा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. फटका जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंग. सरळ चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. अजून एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी गती. 34 धावा. यावेळेस बॅटची एज. विकेट किपर थोडीशी चूक करतोय आणि निश्चितच आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप एंडला. पाठलाग जरूर केलाय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू रवाना. लागोपाठचा हा दुसरा चौकार. येतोय. निश्चितच सलगच्या या 2 चौकारांनी स्कोर कार्ड अजून 4 धावांनी पुढे सरकलं. 38 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. दर्शन गोलंदाजी करतोय. इथे सरप्राइजिंग डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर जास्त उंचीवरनं जाते. वाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा देत आहेत. निश्चित धोक्याची घंटा. बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता मात्र अतिरिक्त उंचीनं गेलेला हा बाउन्सर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अजून जर चुकीच्या पद्धतीने एखादा बाउन्सर आला तर नक्कीच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गोलंदाज दर्शन. उंची चांगली आहे. युवा गोलंदाज. रनवेमध्ये थोडासा अडथळा आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॅक टू बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेट. वेगवान तेज तरार. दर्शनचा चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेला खेळतायत. निश्चितच एक सिंगल कंप्लीट. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र थ्रो वेळेवरती आलाय. यावेळेस आपण पाहताय वेळेवरती आलेला हा थ्रो आणि
एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहत जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग स्ट्रोक होता. मात्र निश्चित एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 7 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. 7 बॉल आणि 18 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. दर्शन खेळतोय 3 धावांवरती आणि नरेश 16 धावांवरती बॅटिंग करतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज, स्ट्राईक एंड वरती दर्शन. दर्शन टू दर्शन असा हा सामना मैदानात पाहायला मिळतोय. बॅक टू बॉलर, स्वतः गोलंदाज चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये वेगाने गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक संपले 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 40 धावा. बॅटिंग करतायत हिंदुस्थान चेरपोली. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 18 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चला, अस्नोली आणि कळंबे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. नाणेफेक होणं गरजेचं आहे. सामना संपण्याच्या मार्गावरती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन अस्नोली आणि कळंबे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या उर्वरित 6 चेंडूंवरती 16 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल. पहिलीच 18 धावा, 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य पार करायचंय. पहिलाच बॉल शॉर्ट पिच आहे. पुल केलंय. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ. अचूक जागेवरती फिल्डर तैनात. टिपला झेल. संपलाय खेळ. फलंदाज माघारी परतेल. लागलेला हा दुसरा धक्का चेरपोली टीमला. स्पोर्ट्स बिरवाडी, अर्थातच मनीष दादा खाडे आणि कंपनी, प्रफुल्ल विदे, ललित खाडे, समाधान विदे, प्रतीक खाडे, अभय लकडे, विघ्नेश गाडेकर, जय गाडेकर, संचित भेरे, शरद खाडे, आदेश खाडे, पंढरी सासे, हर्ष गुजरे, शुभम गाडेकर, तन्मय भोईर, विपुल गाडेकर, तन्मय भेरे, हिरामन गाडेकर, प्रफुल्ल सासे, रुपेश सासे, अक्षय सासे, पार्थ गाडेकर, दर्शन भेरे, वैभव शेळके, नयन गाडेकर, निरुपम भेरे, लोकेश गाडेकर, आदेश विदे, ही संपूर्ण कार्यकारिणी तुम्ही पाहताय. भरपूर सारे आधारस्तंभ आणि श्रेयसदादा वेखंडे यांचं हे दर्जेदार आयोजन. जबरदस्त गोलंदाजी, लेफ्ट आर्म अतिशय सुंदर. फुलरलेनचा चेंडू ऑफसाईडला. ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, थोडासा बाहेर घेतलाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आणि निश्चितच समीकरण बदलत जात आहे. 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट येतोय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना हेमंत विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास अद्यापर्यंत सार्थ ठरवलाय. अगदी ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारे मोठा प्रहार करू देत नाहीये. बॅट फिरवली आहे, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये हवं तसं कनेक्शन नव्हतं. फक्त एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. डीजे मयूर आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक आपण करूयात. निश्चित आम्ही मागचा संपूर्ण आठवडा नाही 2 आठवडे 13-14 दिवसाचं शेड्यूल यवतमाळमध्ये कव्हर केलं. मात्र इथल्या साऊंड सिस्टमची आठवण आम्हाला सातत्यानं तिथं येत होती. निश्चित इथं आल्यानंतर एफर्ट कमी लावायला लागतात, मेहनत कमी लावायला लागते. त्याचबरोबर साऊंडची क्वालिटी, मयूरचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. त्याचबरोबर संगीत संयोजन आणि नियोजन त्याचं सुंदर राहिलंय. लेफ्ट मारा, शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅट वरती लागलाय. बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर रबाना. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक षटकार.
थँक्यू सो मच. षटकार येतोय आणि सामना खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदुस्थान चेरपोली संघासाठी आलेला हा जबरदस्त प्रहार षटकाराच्या मदतीनं आपण पाहाल तर धावफलक वेगानं पुढे सरकलं, ते जाऊन पोहोचलंय तब्बल 47 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करण्यासाठी दर्शन आलाय आणि दर्शनच्या बॅटमधून आलेला हा षटकार मॅच ऑन केली आहे. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपण पाहताय आमचे मार्गदर्शक सोपानदादा भेरे, सोपानदादा भेरे, दीपकजी गाडेकर, दिनेशजी खाडे, त्याचबरोबर देवीदासजी खाडे, प्रदीपजी गाडेकर, किशोरजी भेरे, राजेंद्रजी सासे, चंद्रसेन मांगर, विजयजी भेरे, या सर्व मार्गदर्शक मंडळीचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन सातत्यानं राहिलंय. आपलं सुद्धा मनापासून कौतुक. 2 बॉल 11ची मॅच, क्रिकेटचा खेळ आहे. ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. षटकारानंतर लगेचच इथं आपण पाहताय थोडंसं प्रेशर क्रिएट झालं. आणि त्यानंतर आलेला हा व्हाईट बॉल. एक चेंडू चांगला टाकायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत आपण पाहताय, नव्या दमाचा नवा गोलंदाज. एक चेंडू चांगला आला तर मळेगावकर मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूनं आपण पाहताय चेरपोली संघासाठी धावा येत आहेत आणि फुकट ते पौष्टिक अशा पद्धतीनं 2 व्हाईट बॉल येत आहेत. बॅट्समनवरचं प्रेशर कमी होत चाललंय. समीकरण आपण पाहताय 2 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कठीण वाटणारी मॅच, जवळजवळ अशक्यप्राय राहिलेलं आव्हान टप्प्यात येत आहे. 2 चेंडू 9 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. अस्नोली आणि कळंबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित तयार राहायचे. टॉस का बॉस कक्षामध्ये या. अस्नोली आणि कळंबे मॅच संपल्या आपल्याला मॅच चालू करायची आहे. टॉस साठी तयार राहा मित्रांनो. बॉलर तयार. हेमंतचा हा चेंडू यावेळेस आपण पाहाल तर नक्कीच नक्की काय घडलं हे पाहिलं जाईल. पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. विकेट जरी आली नसली तरी चेंडू चांगला आलाय मळेगावकरांसाठी आणि या चेंडू नंतर जर आपण पाहाल तर इरादे स्पष्ट करतोय गोलंदाजी मार्कवरनं हेमंत, युवा गोलंदाज, यंगस्टर खेळाडू आहे आणि नक्कीच मैदानावरती एक चेंडू त्याला चांगला टाकायचा आहे. भरपूर संघर्ष दर्शन मैदानाच्या आतमध्ये केलाय. एक चेंडू आणि 9 धावा. एक चेंडू 9 धावा. एक चेंडू चांगला टाकला तर नक्कीच महालक्ष्मी मळेगाव आणि तो चांगला चेंडू टाकलाय या ठिकाणी आणि सकाळचं सत्र गाजवलंय महालक्ष्मी मळेगाव या टीमनं. वेल प्लेड बॉयज. आणि मनापासून कौतुक करूयात हिंदुस्थानी चेरपोली टीमचं. जबरदस्त खेळले, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस साठी या. अस्नोली टीमचे कॅप्टन आणि त्यांच्यासोबत कळंबे टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. विनोददादा भेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूनं कळंबे आणि दुसऱ्या बाजूनं अस्नोली, या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत मित्रांनो.